70 बिनविरोध निवडीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राजकारण. राज्यात निवडणुकीचा बिनविरोध पॅटर्न नव्यानं सुरू झालेला असून महापालिका निवडणुकांमध्ये तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या बिनविरोध निवडीवरून विरोधकांनी सरकारवर, राज्यकर्त्यांवर गंभीर आरोप केलेले असून निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली होती. या देशात अटल बिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत कुणीही बिनविरोध निवडून आलेले नाही असे उदाहरण संजय राऊत यांनी दिलेले होते. आता भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांच्या टीकेवरून पलटवार केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांचं सरकारच आमचा विकास करू शकतं या अजेंड्यावर फॉर्म वापस झालेले आहेत असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत हे नकारात्मक मानसिकतेचे आहेत. ते समाजात नकारात्मक गोष्टी पसरवत असतात. दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिस आवारात जे उमेदवार येतात त्या सगळ्यांचे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकारच आमचा विकास करू शकतो या अजेंड्यावर फॉर्म वापस झालेले आहेत. कोणी कोणावर दबाव टाकू शकत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. या देशात मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही. अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आलेले नाहीत. बॅरिस्टर नाथपाई कधी बिनविरोध निवडून आलेले नाहीत. वसंतदादा पाटील बिनविरोध निवडून आलेले नाहीत. राम मनोहर लोहिया बिनविरोध निवडून आलेले नाहीत. नरेंद्र मोदी बिनविरोध निवडून आलेले नाहीत. मात्र या महाराष्ट्रात बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून नवीन ट्रेंड सुरू असल्याचा घणाघाती प्रहार संजय राऊत यांनी केलेला आहे. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते हे पत्रकारांना आणि राजकीय विश्लेषकांना माहीत आहे आणि लोकांनाही माहीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. उत्तर वाचतात असं आहे की ते मुलाखत कुणाची आहे. संजय राऊत जी मुलाखत घेतात तिकडे ते उत्तर देतात. ऑलरेडी पहिलेच ब्रीफिंग झालं असतं, नोट तयार असतं, त्यांची नोट तयार, यांची नोट तयार. फक्त मीडियासमोर येण्याकरता हा प्रपंच केला असतो. मला असं वाटतं की एवढे सारे मीडिया आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व मीडियाच्या माध्यमातून झालं तर बरं होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चंद्रपूर.